आणि मला सांगण्यात आनंद होतोय की त्यांनी माझ्या शब्दाला मान ठेवून लगेच माघार घेण्याची भूमिका घेतली। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। आदर्श आचारसंहिता चालू आहे, त्यामुळे खेड तालुक्यात येणाऱ्या अनेक मोटारीची तपासणी, कॅमेऱ्याचा दरारा आणि रोख रकमेची तपासणी सुरू आहे। लोकसभा निवडणुकीत ज्याप्रमाणे वाहनांची तपासणी झाली, त्याचप्रमाणे मोटारींची देखील तपासणी करण्यात येत आहे। वाहनांमध्ये रोख रक्कम आढळते का याची काटेकोर तपासणी करण्यात येत आहे। या कारवाईची नोंद व्हिडिओ कॅमेऱ्यात घेतली जात आहे। अनेकांना याचा त्रास होत असला तरी यामुळे नागरिकांना पैशांचे आमिष दाखवण्याचे प्रकार रोखता येतील असा निवडणूक आयोगाचा प्रयत्न आहे। लोकसभेपेक्षाही विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जरा जास्तच कडक असल्याचे संकेत मिळत आहेत। कोणी रोख रक्कम निवडणुकीच्या कामासाठी तर नेत नाही ना याची कडक तपासणी केली जात आहे। मद्य तसेच रोख रकमेची तपासणी केली असून प्रत्येक वाहन तपासले जाईल, प्रत्येक कारवाईची व्हिडिओ रेकॉर्डिंग केली जाईल याची विशेष दक्षता घेतली जात आहे। पुणे नाशिक महामार्गावर चांडोली टोलनाक्यावर अनेक वाहनांची तपासणी होत आहे। खेड आळंदी विधानसभा निवडणुका शांततामय वातावरणात आणि सुरळीतपणे पार पाडण्यासाठी निवडणूक कालावधीमध्ये खेड तालुक्यातील राजगुरुनगर, चाकण, महाळुंगे व आळंदी या 4 पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील शस्त्र परवाना धारकांकडील शस्त्रे जमा करण्याचे आदेश निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी अनिल दौंडे यांनी दिले होते। निवडणूक कालावधीमध्ये शस्त्र अथवा हत्यारे, दारूगोळा यांचा गैरवापर होऊन कोणताही अनुचित प्रकार घडू नये, मानवी जीवितहानी किंवा सुरक्षिततेला व मालमत्तेला धोका पोहोचू नये, सार्वजनिक शांतता बिघडून दंगा होऊ नये या पार्श्वभूमीवर हे आदेश निर्गमित करण्यात आले होते। राजगुरुनगर, चाकण, आळंदी आणि महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत 210 शस्त्र परवान्यांचा समावेश आहे। त्यापैकी 28 ऑक्टोबरपर्यंत 178 अग्निशस्त्रे जमा झाली असून 11 परवानाधारकांना सूट देण्यात आली आहे। अद्यापही 21 अग्निशस्त्रे जमा झालेली नाहीत। याबाबत गठीत करण्यात आलेल्या छाननी समितीच्या बैठकीमध्ये जामिनावर सोडलेल्या व्यक्ती, दंग्यामध्ये गोवलेल्या व्यक्ती व निवडणूक कालावधीमध्ये दंग्यामध्ये गोवलेल्या व्यक्ती तसेच राजकीय हितसंबंधातून त्यांच्याकडे असलेल्या शस्त्राचा गैरवापर होण्याची शक्यता लक्षात घेऊन तसेच गावातील विशिष्ट समाजातील प्रभावशाली व्यक्ती ज्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये एनकेन प्रकारे सम्मिलित होण्याची शक्यता आहे, राजकीय पक्षाचे प्रचारात अथवा राजकीय सभेमध्ये सहभागी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। या व्यक्ती प्रचारात अथवा निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सक्रिय सहभागी झाल्यास ते शस्त्र परवानाधारक असल्याने या बाबींचा गावात त्यांच्या रहिवाशांच्या ठिकाणात अथवा त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रभाव पडू शकत असल्याने अशा परवानाधारकांची तसेच मयत परवानाधारकांची शस्त्रे जमा करून घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत। हे आदेश शस्त्र परवानाधारकांना पोलीस विभागाने तत्काळ बजावावेत। शस्त्रे जमा करताना ज्या स्थितीत होती त्या स्थितीत धारकास जमा कालावधीनंतर परत केली जातील याची दक्षता घ्यावी। या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय न्याय संहितामधील कलम 223 मधील तरतुदीनुसार कारवाईस पात्र राहतील असा इशारा दौंडे यांनी दिला आहे। खेड तालुक्यात महाविकास आघाडीत बंडखोरी झाली आहे। ठाकरे सेनेला तिकीट देण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अतुल देशमुख आणि सुधीर मुंगसे यांनीही अर्ज दाखल केले आहेत। मुंगसे यांनी महाविकास आघाडीच्या सोबत राहण्याची भूमिका तत्वतः मान्य केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। अतुल देशमुख मात्र आपल्या भूमिकेवर रात्री उशिरापर्यंत ठाम असल्याचे समजते। देशमुख यांची समजूत काढण्याची जबाबदारी शिवसेना नेते व माजी मंत्री सचिन अहिर आणि खासदार अमोल कोल्हे यांच्या खांद्यावर सोपवली आहे। मात्र अतुल देशमुख निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे समजते। रात्री उशिरापर्यंत मनधरणीचे प्रयत्न सुरू असल्याचे काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे। मात्र यात फारसे यश रात्री उशिरापर्यंत आले नव्हते। खासदार कोल्हे व माजी मंत्री अहिर यांना भोसरी आणि पिंपरीमधील बंड शमवण्यात यश आले, मात्र खेड आळंदीमधील त्यांचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत। त्यामुळे खेड आळंदीमध्ये 2019च्या विधानसभेची मतविभाजनाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता अधिक असल्याची खेड तालुक्यातील नागरिकांमध्ये चर्चा आहे। महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून बंडखोरांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। याशिवाय तालुक्यात शिवस्वराज्य पक्षाचे व मराठा मोर्चाचे उमेदवार देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। यामुळे सध्या तरी तालुक्यात एकास एक लढत होण्याची शक्यता नसल्याचे चित्र समोर येत आहे। सोमवारी 4 नोव्हेंबर रोजी माघारीनंतर नेमके चित्र स्पष्ट होणार असले तरी प्रमुख उमेदवारात तिरंगी लढत होईल अशी सध्या दाट शक्यता निर्माण झाली आहे। महाविकास आघाडीतील बंडखोरी थोपवण्यात पक्षश्रेष्ठींना यश आल्यास काटेकी टक्कर होऊ शकते। मात्र शिवसेना, ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वरिष्ठांना बंडखोरी थोपवण्यात रविवारी रात्रीपर्यंत फारसे यश आलेले नव्हते। महायुतीचे उमेदवार दिलीप मोहिते पाटील आणि 6व्यांदा विधानसभेच्या रिंगणात आहेत। एक अपवाद सोडल्यास गेले 20 वर्षे ते तालुक्याचे नेतृत्व करत आहेत। विरोधी मतांचे विभाजन झाल्यास आपला विजय सुकर असल्याचे आमदार मोहिते समर्थकांचे म्हणणे आहे। खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद मोठी आहे। यापूर्वी 2014 मध्ये सुरेश गोरे हे शिवसेनेचे आमदार राहिले आहेत।
गेल्या 4 ते 5 वर्षांपासून आमदारकीची तयारी करणारे बाबाजी काळे निवडणुकीच्या रिंगणात संपूर्ण ताकदीनेशी उतरवले आहेत. उच्च शिक्षित उमेदवार व मोठा जनसंपर्क ही त्यांची जमेची बाजू आहे. सोमवारच्या माघारीनंतर खेड तालुक्यातील लढतीचे नेमके चित्र समोर येणार आहे. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बंडखोर उमेदवार अतुल देशमुख यांनी शनिवारी 2 नोव्हेंबर रोजी खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारात विराट मेळावा घेऊन जोरदार शक्ती प्रदर्शन केले. देशमुख यांच्या समर्थक कार्यकर्त्यांचा खेड तालुक्यातून खूप मोठ्या प्रमाणावर जनसागर सभास्थळी लोटला होता. या कार्यकर्त्यांनी देशमुख यांनी निवडणूक लढवावी अशी एकमुखी मागणी केलेली असल्याने देशमुख निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांकडून बोलले जात आहे. अतुल देशमुख यांनी त्यांच्या मेळाव्यात बाबाजी काळे यांच्याबाबत काहीही बोलणे टाळले, मात्र आमदार मोहिते यांच्यावर जोरदार टीका केली. खेड आळंदीचा आमदारांची विकासामध्ये हिस्सेवारी असल्याचा गंभीर आरोप अपक्ष उमेदवार अतुल देशमुखांनी केलाय. बाहेरच्या तालुक्यातील आमदार टक्केवारी घेतात असं ऐकलं, पण खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील आमदार हिस्साच घेत असल्याचा गंभीर आरोप अपक्ष उमेदवार अतुल देशमुखांनी महायुतीचे उमेदवार दिलीप मोहितेंवर केला. याच वेळी त्यांनी शरद पवारांवर स्तुती सुमने उधळल्याने देशमुख महाविकास आघाडीच्या सोबत राहतील असा कयास लावला जात होता. मात्र देशमुख सोमवारी नेमका काय निर्णय घेणार यावर खेड तालुक्यातील राजकीय गणिते मांडली जाणार आहेत. कारण ही जबाबदारी आमदारांची असते आणि त्या विधिमंडळामध्ये तुम्ही भांडलं पाहिजे. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार आमदार दिलीप मोहिते यांनी प्रचारातून वेळ काढत आपल्या बहिणींसोबत भाऊबीज सण उत्साहात साजरा केला. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बाबाजी काळे सगळ्या सर्व्हेमध्ये महाराष्ट्रातील A+चा मतदारसंघ असल्याची माहिती माजी मंत्री शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांनी दिली. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघ हा महाविकास आघाडीसाठी A+चा मतदारसंघ असल्याचे माजी मंत्री शिवसेना नेते सचिन अहिर यांनी खेडमध्ये आल्यानंतर सांगितले आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार बाबाजी काळे यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक सर्व्हे झाले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या निवडून येणाऱ्या जागांपैकी खेड आळंदी मतदारसंघ हा सर्वाधिक मताने निवडून येणार असल्याचे सर्व्हेमध्ये निदर्शनास आले असल्याचे शिवसेना पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन अहिर यांनी सांगितले. यावेळी शिवसैनिक व महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सचिन अहिर यांनी खेडमधील राजकीय स्थितीवर अत्यंत मार्मिक शब्दात टिप्पणी केली. नेमकं काय म्हणालेत अहिर पाहूयात. परंतु एक गेल्या चाकणचा एक वेगळा इतिहास गेल्या अनेक निवडणुका मी जवळून पाहतोय की ज्यावेळी एक संघर्ष आणि एक आंदोलन ज्यावेळी उभा असतो त्यामध्ये दुर्दैवाने त्यामध्ये काही ठराविक लोक त्यामध्ये वेगळी भूमिका घेण्याचं काम करतात आणि त्यामुळे तो संघर्ष जे एक मतानी ज्यावेळी निर्माण होत असतो त्याला कुठेतरी दिशाहीन होते का असा एक प्रश्न निर्माण होतो. योगायोगाने आज मी सकाळी पिंपरी चिंचवड भोसरी या तिन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये मी होतो. शेवटी भोसरीमध्ये खासदारांना पण बोलवण्याचं काम केलं. खासदार साहेब तिकडेही आले होते, कारण तिकडेही देखील आपले नगरसेवक रवी लांडगे हे उमेदवार म्हणून उभे होते. पण आपली पक्ष शिस्त बघा की आपण त्यांची भूमिका समजून घेतली, त्यांचा राग रुसवा, आपण त्यांना जाऊन भेटण्याचं काम केलं, त्यांच्याशी चर्चा केली आणि चर्चा करून हे निवड फक्त आपल्या विभागापुरता आता मर्यादित नाही आणि आपसामध्ये जर आपण लढलो तर त्याचा फायदा तिसऱ्याला होईल आणि तिसऱ्याचा फायदा करून घेण्यासाठी जर भूमिका आपण जर घेणार असो तर ज्यावेळी पुढच्या काळामध्ये इतिहास लिहिला जाईल त्यावेळी हे का घडलं नाही आणि का घडलं आणि राज्यामध्ये हे शासन बदल का झालं नाही तर तुमच्या अशा काही चुकीमुळे होऊ शकलं नाही ही समज घालण्याचं काम किंवा समजूतनी सांगण्याचं काम केलं. आणि मला सांगण्याचा आनंद होतोय की त्यांनी माझ्या शब्दाला मान ठेवून लगेच माघार घेण्याची भूमिका घेतली आणि तिकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या असलेल्या उमेदवाराला मदत करण्याचा काम करण्याचा निर्णय घेतला, कारण महाविकास आघाडी जिंकली पाहिजे. तो सूत्र इकडे पण लागू व्हायला पाहिजे, तो सूत्र जुन्नरला पण लागू व्हायला पाहिजे, तो सूत्र इतरही ठिकाणी व्हायला पाहिजे. आणि म्हणून मी आता येताना खासदार साहेबांना सांगितलं की अशी जशी आम्ही भूमिका घेतोय तशीतली भूमिका हे तुमच्याकडनं पण अभिप्रेत आहे. तशीतली भूमिका जर झाली नाही तर इतिहासाच्या अक्षरामध्ये काहींचे नाव लिहिले जातील, त्या नावामध्ये कदाचित तुमचाही समावेश होऊ नये अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो. प्रेमाचा सल्ला देऊन आलोय. आता ठीक आहे, नशिबाचा भाग आहे, आपण काय हात जोडू शकतो, पाया तर पडू शकत नाही, देवाच्या पाया पडू शकतो.
आता तेच मी अशोकरावना बोलवतो, काय हो शपथा? ते बोला काय शपथाचं मी सांगतो जरा नंतर, मला गाडीत घेऊन चला मी सांगतो. ठीक आहे, आता ते आरोप प्रत्यारोप असतील, ते सांगतील तुम्ही शपथ मोडली, हे म्हणतील मी शपथ मोडली, हे केली, ते जाऊ द्या. पण नैतिकचा आधार जर आज खऱ्या अर्थाने जर लोकशाही टिकवण्याची भूमिका जर घेऊन जर एक दोन पक्ष जर समोर येत असतील, तर त्यावेळी मित्रत्वाचा सल्ला म्हणून किंवा मित्रत्वाची जबाबदारीची नैतिक जबाबदारी पण त्या त्या व्यक्तीला आणि त्या त्या समाजामध्ये काम करणाऱ्या नेत्यांवरती पण आहे, हे मला आवर्जून या निमित्ताने उल्लेख करावा लागेल. कारण तसं जर झालं नाही तर कदाचित समाज तुम्हाला माफ करणार नाही, इकडची जनता तुम्हाला माफ करणार नाही, आणि त्यातून पुढच्या काळामध्ये भविष्य काळामध्ये ज्या गोष्टी आपल्याला अभिप्रेत आहेत ते करतायत. ठीक आहे, सरकारमध्ये आम्ही येणार आहोत म्हणजे येणार आहोत. अर्थ असा आहे की सत्तेतले बसलेले आमदार हे फक्त आपल्या स्वार्थापुरता मर्यादित राहिलेले आहेत, त्यांना स्वार्थ त्यांच्या मतदारसंघातल्या उन्नतीचा किंवा विकासाचा नाही. महाविकास आघाडी येणार हे मी का छाती टोकून बोलतोय? कारण महायुतीमध्ये काय चाललंय हे मी सांगायची गरज नाही. काय सर्वेची चिंता करू नका, महाराष्ट्रामध्ये सर्वेमध्ये A+ जर कुठची सीट असेल तर ती आपली विधानसभा खेड आळंदी आहे. शिवसेना शिंदे गटातील एकही माणूस त्यांच्याबरोबर फिरकताना आपण दिसत नाही. त्याचबरोबर भाजपचा एकही माणूस त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर फिरकताना दिसत नाही. याचा अर्थ समजून घ्या की त्यांच्या महायुतीतील या ठिकाणी इतर मंडळी त्यांच्याबरोबर जायला तयार नाहीत. कारण या महाशयांनी त्या महायुतीतल्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला, अनेक कुटुंबांना या माणसांनी त्रास दिलेला आहे. त्यामुळे महायुतीतल्या त्यांना लोकांना सांगा की महायुतीचेच लोक त्यांच्या बरोबर नाही तर तुमचा या ठिकाणी भविष्यात काय होणार आहे समजून घ्या. नाशिक पुणे महामार्गावरील पथदिवे बंद आहेत. अंधाराचे साम्राज्य हे कायमच आहे. राजगुरुनगर मधील वाढत्या वाहतुकीचा ताण लक्षात घेऊन नाशिक पुणे महामार्गाचे रुंदीकरण करण्यात आलं. राजगुरुनगर शहराजवळून बायपास करण्यात आला. मात्र याच महामार्गावर होलेवाडी भागात उभारण्यात आलेले पथदिवे बंद आहेत. याकडे प्रशासनाचंही दुर्लक्ष होत असल्याची वाहन चालकांची तक्रार आहे. जाणीव परिवारातील युवक युवतींनी दीपावली निमित्तानं राजगुरुनगर येथील शहीद हुतात्मा शिवराम हरी राजगुरूंच्या राष्ट्रीय स्मारक जन्मस्थळ वाड्यावर आकर्षक रांगोळ्या काढल्या. विद्युत रोषणाई करत, हजारो पणत्या पेटवून राष्ट्रभक्तीचा गजर करत थोर क्रांतिकारांना अभिवादन करून दीपोत्सव साजरा केला. खेड तालुक्यातील दोंदे येथील युवकांनी गावातील मुलांसाठी दीपावली निमित्तानं किल्ल्यांच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. मुलांनीही आकर्षक मातीचे किल्ले बनवत चांगला प्रतिसाद दिलाय. सहभागी मुलांना ग्रामस्थांच्या वतीनं बक्षिसे सुद्धा देण्यात आली. खेड बाजार समितीच्या चाकण्यातील महात्मा फुले मार्केटमध्ये दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी आठवडे बाजार असूनही कांदे बटाट्याची आवक अत्यंत कमी झाली. चाकण्यातील बाजारात कांद्यांची एकूण आवक 750 क्विंटल झाली, तर ही आवक 300 क्विंटलने घटली आहे. कांद्यांचा कमाल भाव 4,500 रुपयांवर स्थिरावला. बटाट्याची एकूण आवक 1,000 क्विंटल झाली आणि ही आवक निम्म्याने घटली आहे. बटाट्याचा कमाल भाव 3,500 रुपयांवर स्थिरावला. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.